जिले में मानसून का आगाज हो गया है। बारिश के चलते शहर के कई इलाकों में पानी भर जाता है, तो कई नाले चौक हो जाते हैं, जिससे घरों के भीतर पानी घुस जाता है और यह निचले इलाकों के लिए बेहद नुकसानदायक साबित होता है। इन्हीं बातों को मद्देनजर कर महानगर पालिका पदाधिकारियों ने वार्ड वार्ड में घूमकर जल सदृश इलाकों का जायजा लिया और युद्ध स्तर पर राहत कार्य पहुंचाने की बात की। इस जायजा दौरे में महापौर राखी कंचरलावार, मनपा स्थायी समिति सभापति रामू तिवारी, उपायुक्त, पार्षद व जोन सभापति अंजलि होटेकर आदि पालिका पदाधिकारी मौजूद थे। इस दौरान वार्डवासियों ने पालिका पदाधिकारियों के सामने अपनी समस्याएं रखी। ज्याप्रमाणे शहरामध्ये अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने या ठिकाणी समस्त पालिकेचे जबाबदार पदाधिकारी, उपायुक्त साहेब, माननीय महापौर मॅडम, माननीय स्टँडिंग सभापती साहेब, माजी सभापती साहेब, सिटी इंजिनियर्स आणि इतर पदाधिकारी व नगरसेवक या ठिकाणी शहरात ठिकठिकाणी प्रभागात फिरून, तिन्ही प्रभागात फिरून त्या पाण्याने ज्या ठिकाणी चोकअप झाले, ज्या ठिकाणी गाळ जमा आहे आणि ज्या नाल्याची सफाई व्यवस्थित झाली नाही, अशा सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कार्य हे चांगल्या पद्धतीने युद्ध पातळीवर करून या समस्येला, बॅकवॉटरच्या समस्येला लवकरात लवकर कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल यासाठी हे सगळे प्रयत्न आहे आणि सर्व पदाधिकारी त्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी फिरत आहेत। आज आदरणीय महापौर मॅडम, स्टँडिंग सभापती संतोषजी लहामगे, रामू भैया आणि झोनचे सर्व सभापती, नगरसेवक अशा सगळ्यांनी मिळून आणि सगळे कर्मचारी, आमचे सिटी इंजिनियर मिळून आम्ही सगळ्यांनी शहराचा पूर्ण फेरफटका मारलाय। कारण काल जो अचानक पाऊस आला आणि खूप जास्त पाऊस आला, त्याच्यामुळे ठिकठिकाणी चोकअप होण्याचे अंदेश जे होते, त्याच्या हिशोबाने सगळी पाहणी केली असता जे आम्ही जेसीपीने नाला पूर्ववत पहिलेच सफाई केलेली होती, पण काही ठिकाणी आता पहिला पाऊस असल्यामुळे गाळ पुन्हा जमा झालेला आहे आणि त्याच्यासाठी आता पोकलाईन लावून पुन्हा सगळा तो गाळ काढून व्यवस्थित पुन्हा नाले साफ करण्यासाठी युद्ध पातळीवर महानगरपालिकेच्या मार्फतमध्ये प्रयत्न सुरू झालेले आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज ही पाहणी केलेली आहे। तसेच अंचलेश्वर वाडाचा जो नाला आम्ही बघितलेला आहे की तो नाला जो आहे पूर्ण पाणी जो जैन टॉकीज पासून ते पूर्ण तिकडचं पाणी त्या नाल्यापाशी येतं ते, आणि जी भिंत आहे ती परकोट्याची भिंत आहे आणि त्या भिंतीला बिलकुल एक छोटंसं अर्धा फुटाचं होल पडलेलं आहे। त्या होलमधून ते पूर्ण पाणी पास होतं, पण ते पाणी बरोबर पास होत नसल्यामुळे त्याच्या पाळीवर जे काही घर आहे त्या घरांवर पूर्ण पाणी साचत आहे। म्हणून मला पुरातत्व विभागाला विनंती करायची आहे की त्यांनी कृपया महानगरपालिकेला सहकार्य करावं आणि तो होल थोडंसं 2-3 ठिकाणी जे आम्ही पाणी पास करण्यासाठी जे छोटे छोटे दारं केलेले आहे, ते थोडे दारं जर मोठे केले तर पाणी लवकर पास होईल आणि लोकांच्या घरामध्ये ते जाणार नाही। त्याच अनुषंगाने आज आम्ही इंदिरानगरचंही पाहणी केली, आमच्या मच्छी नाल्याची पण पाहणी केली, ज्याच्यामुळे विवेकनगरमध्ये कधी कधी बॅकवॉटर येत असतं, तर आमचा पूर्ण विवेकनगरचा मच्छी नाला पूर्ण सफाई आहे, पण जो मुक्तीनगर कॉलनीतून गेलेला आहे तो नाला पुढे नालीमध्ये रूपांतरित झालेला आहे। तर अशा पद्धतीचं जे अतिक्रमण नाल्यांवर झालेलं आहे ते काढण्यासाठी सुद्धा प्रशासनाने सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने या 8 दिवसामध्ये सगळे अतिक्रमण काढले जाईल। मी नागरिकांना विनंती करते की कृपया आपण कुणीही नालीमध्ये कचरा टाकू नका। मोठे मोठे झाडं आता कापणं चालू झालेले आहे, नागरिक आपल्या घरातले झाडं कापतात आणि नाल्यांमध्ये टाकतात, तेव्हा असं कोणतंही काम तुम्ही करू नका जेणेकरून नाल्याचं पाणी थांबेल किंवा तुम्ही टाकलेला कचरा गाळ हा कुठेतरी अडकेल आणि चोकअप होईल। असं कोणतंही काम नागरिकांनी करू नये अशी मी नागरिकांना विनंती करते। आपलं शहर आहे, आपणच ते सुंदर करायचं आहे। पहिले आमची नाल्यांची सफाई झाली होती, पण कालच्या पावसाने परत तो नाले काही चोकअप झाले आहे, प्रत्येक नाल्यावर अतिक्रमण आहे। याचे आम्ही पूर्ण पाहणी करून नक्की ते अतिक्रमण उठवू आणि परत युद्ध पातळीवर आम्ही नाल्यांची सफाई करू आणि परत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह। 70% विकासाची कामे शहरामध्ये झालेली आहे, आता बरेच कामे राहिलेली आहेत ती आम्ही नक्कीच करू। या रोडचं सुद्धा इस्टिमेट झालं आहे, हा रोड पण नक्की चालू होऊन जाईल आणि नाल्यांची कामं, नाल्यांचे खोलीकरण हे सगळे आता चालू होऊन जाईल। आता आमचा पुढचा स्टेप तीच आहे, आपल्या घरची सफाई ठेवा आणि प्रशासनाला सहकार्य करा, नाल्यात कचरा टाकू नका। नाल्यावर अतिक्रमण याच्या पावसाळ्यापूर्वी आम्ही लोकांनी विशेष मोहीम 1.5 महिन्यापूर्वी जवळपास सुरू केलेली होती, त्याच्यामध्ये नाले सफाई ही प्रामुख्याने सुरू केलेली आहे। बरेच जे गावातले मोठे नाले होते त्यांची सफाई जवळपास पूर्ण केलेली होती
काल जो पाऊस झाला तर जो जवळपास 73 mm रात्री पाऊस झाला 2 तासामध्ये, तो कमी वेळात फार मोठा पाऊस मानला जातो. त्या पावसाची जी इंटेन्सिटी आहे ती लक्षात घेता बऱ्याच ठिकाणी पाणी थांबलेले होते. त्या अनुषंगाने आज माननीय महापौर, माननीय सभापती, स्थायी समिती यांनी विशेष आम्ही सर्व जी प्रशासकीय यंत्रणा आहे यांनी संयुक्तपणे आज सगळ्या ज्या मेन ठिकाणी जी पाणी खोळंबलेले वगैरे होते त्याची पाहणी केलेली आहे. त्याच्यावर पुन्हा काय उपाययोजना तातडीने करता येऊ शकते या दृष्टीने सुद्धा विचार संयुक्तपणे केलेला आहे आणि त्याला लवकरच आम्ही 1-2-3 दिवसात त्याला कार्यात्मक रूप देणार आहोत. शहरातलं महानगरपालिकेकडे जे फायर स्टेशन आहे जे पाण्याच्या टाकीजवळ आहे तिथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष एक निर्माण केलेला आहे आणि तो महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेला आहे. अशा वेळेस ज्यावेळेस म्हणजे पावसाळा किंवा पाऊस येईल त्याच्यावर किंवा त्याच्या जो निपटारा करायचा आहे म्हणजे साठलेल्या पाण्याचा, त्यासाठी वेगवेगळ्या जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्यांच्यासमोर चमू ठेवून आपण टीम्स तयार केलेल्या आहे आणि त्याला कसं आपल्याला सामोरं जाता येईल याची सगळी व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे.